ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपा. सर्व भक्तवंद्यांना नमस्कार. मी प्रमोद रेगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्ष गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु. मी गत 177व्या व्हिडिओमध्ये आपल्याला प्राध्यापक राम शेवाळकर यांनी गुरुदेवांच्याबद्दल जे काही विचार मांडले ते सांगितलं होतं. आणि आज मी आता हा पुढचा जो व्हिडिओ आहे तो करत आहे. आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ क्रमांक 177 व दी कुलकर्णी प्राध्यापक डॉक्टर व दी कुलकर्णी यांनी जो एक लेख लिहिलेला आहे गुरु गौरिका पुष्प 1 मध्ये, तर त्याच्याबद्दल बोलणार आहे. आणि त्यांना ते जे त्यांनी लिहिलं आहे की हे स्वरूपमज अज्ञाना काय कळे, हे स्वरूपमज अज्ञाना काय कळे. मागे मी बोलल्याप्रमाणे जसं प्राध्यापक राम शेवाळकर हे मराठी भाषेचे विद्वज्जन होते, तसंच प्राध्यापक व दी कुलकर्णी हे देखील मराठी भाषेचे विद्यापीठात भाषाप्रमुख म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. प्राध्यापक होते आणि फार मोठं त्यांनी कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे. माझ्याप्रमाणे पुणे युनिव्हर्सिटीत जे नामदेव अध्यासन कार्य सुरू झाले त्याच्यात देखील व दी कुलकर्णी यांचा मोलाचा वाटा होता. आता व दी कुलकर्णी आपल्याकडे कसे आले, तर खरं म्हणजे आता हे मी आपल्याला थोडं त्यांचं जे त्यांनी वर्णन केलं आहे ते वाचून दाखवावं अशाच मताचा मी आहे. आणि त्याच्यावर गुरुदेवांनी जे 2-3 गोष्टी त्यांना सांगितल्या त्याच्याबद्दल मी आपल्याशी बोलणार आहे. आता ते म्हणजे व दी कुलकर्णी हे देखील आपल्याकडे जी शंकराचार्य जयंती सुरू झाली त्या शंकराचार्य जयंतीमध्ये सद्गुरूंनी अनेक विद्वान मंडळींना व्याख्यान देण्यासाठी बोलवलं होतं. त्यापैकी हे आपले व दी कुलकर्णी. पण व दी कुलकर्णी हे 1987 साली आपल्या या उत्सवात प्रथम दत्तात्रय निवासात आले आणि त्यावेळेस त्यांना सद्गुरूंचं दर्शन घडलं. त्यांनी असं वर्णन केलं आहे की शांत प्रसन्न मुद्रा, अत्यंत निर्मळ सहज सुंदर स्मित हास्य, मृदू प्रेमळ वाणी, साधच बोलणं, पण त्यात आंतरिक अनुभूतीची प्रभा फाकलेली माझ्या मनातील विलक्षण शांतता व प्रसन्नता लाभली. त्यावेळेस त्यांच्या सोबत त्यांच्या सौभाग्यवती पण होत्या. सौभाग्यवती कुलकर्णी यांचा देह मधुमेहाने विकल झाला होता, परंतु महाराजांच्या प्रसन्न दर्शनाने त्यांच्या व देवस्थानातील निवासाने ती उल्हसित झाली. अपरिमित आनंदाने ती मोहरून गेली. संध्याकाळी व्याख्यान झालं. महाराजांनी कृपाप्रसादी शाल पांघरली, प्रसाद म्हणून श्रीफळ दिलं आणि पुढल्या वर्षी व्याख्यानासाठी पुन्हा या असं त्यांना तिथंच निमंत्रण दिलं. या सद्गुरूंच्या आशीर्वादाने कुलकर्णी दाम्पत्य अत्यंत प्रभावित झालं होतं आणि प्रफुल्लित झालं होतं. त्याने असं म्हटलं आहे की माझी विद्या इथे कृतार्थ झाली, आनंद मनात कोंदाटलाय. विद्यापीठाच्या अत्युच्च पदवीपेक्षा महाराजांचा हा संतोष आणि कृपाशीर्वाद किती थोर होता की ते सांगताच येत नाही. म्हणजे त्यांनी अनेक पदव्या घेतलेल्या आहेत. ते MA PhD आहेत. शिवाय त्यांनी शिक्षणशास्त्रातल्या काही पदव्या घेतलेल्या आहेत. परंतु या पदवींपेक्षा सद्गुरूंनी मला जी शाल घातली ती मला मोठी पदवी आहे असं वाटलं होतं. किती विनय बघा. पुढल्या वर्षी देखील त्यांना व्याख्यानाला बोलवलं होतं, तेव्हाही त्यांना तोच अनुभव आला. आणि दत्तात्रय निवासात असताना ते मनन चिंतन करत होते आणि त्यांना वेगळंच काहीतरी स्फुरून आलं. त्या दिवशी ते दुपारी 3:30च्या दर्शनास गेले आणि त्या ठिकाणी प्राध्यापक राव, इंजिनियर साहेब म्हणजे आपले गोळे साहेब, काही मंडळी उपस्थित होते. महाराज वेदविद्या मंदिरासंबंधी बोलत होते. आम्ही आमच्या कल्पना मांडत होतो. शेवटी माझ्याकडे अंगुली करून महाराज राव सरांना म्हटले की सरांच्याकडनं सारं ठरवून घ्या. म्हणजे महाराजांनी सर म्हणून उल्लेख केलं, त्यामुळे त्यांना जरा फार विचित्र वाटलं. आणि आता मी आपल्यात शर्मिंदा झालो. बघा, एवढ्या मोठ्या दत्तात्रयांचे अवतार असलेले आपल्याला सर म्हणावं हे त्यांनाच कमीपणा, म्हणजे कमीपणा नाही, एक असं वाटे यांनी आपल्याला सर का म्हणावं.
त्यांनी आपल्याला एकेरी हाक मारली तरी चालेल अशी त्यांची ती भावना होती. परंतु माझं बोलणं म्हणजे मोदी कुलकर्णींचं बोलणं पूर्ण व्हायच्या आत म्हणले की तुम्ही हे करू नका, सगळेजण तुम्हाला सर म्हणतात म्हणून मी सर म्हणलो. म्हणजे गुरुदेवांचा त्या ठिकाणी देखील विनोद वृत्ती जागृत होती. आपण सर म्हटल्यामुळे वदी कुलकर्णींच्या मनात जरा थोडं कोलाहल निर्माण झाला आहे हे देखील त्या अंतर्यामी आमच्या सद्गुरूंना कळलं आणि त्यांनी सांगून टाकलं. आणि ते म्हणले माझ्या चरणी आपला भक्तिभाव आहे आणि आपण त्याच्यावर वदी कुलकर्णींनी दिलं की माझ्या मनात आपल्याबद्दल भक्तिभाव आहे आणि आपण मला सद्गुरू स्वागत एवढंच ते बोलले आणि त्यांचा कंठ दाटून आला. सद्गुरू अत्यंत प्रसन्न होते. यावर ते काही बोलले नाहीत, पण पूर्ण कृपादृष्टीने ते माझ्याकडे पाहत होते. दत्तात्रय निवासात मी कधी बोललेलो नाही. 6 महिन्यात त्यांच्या पत्नी मधुमेहाने आजारी होत्या, त्यामुळे त्यांना देवाज्ञा झाली. पण त्यात देखील त्यांनी एक सांगितलं आहे की सद्गुरूंचा सहवास निर्माण झाला होता, परंतु मी माझ्या पत्नीच्या आजाराचं साकड संकट महाराजांवर घातलं नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं काय ते बघा की माझी तेवढी भक्ती निष्ठा, ती उत्कटता, तो अनन्यभाव आपल्या अंगी नसतो आणि असं करणं म्हणजे केवळ सकामता होय आणि असं वाटत असल्यामुळे मी पत्नीच्या आजारपणाबद्दल बोललेलो नाही. आता काय माहिती का, वदी कुलकर्णी हे देखील ज्ञानेश्वरीचे अभ्यासकच होते. त्यामुळे ज्ञानेश्वरी कशी आपल्या जीवनात त्यांनी उतरवली होती हे त्याचं उत्तम उदाहरण आहे की सकामता नको, आपण भक्त आहोत तर आपल्याला काहीतरी मागायचे म्हणून आपण या स्थानाकडे आलोय असं अजिबात नाही. या दृष्टीने त्यांनी हे केलं. त्याच्यानंतर त्यांच्या पत्नी गेल्यानंतर एकदा वाडिया कॉलेजमध्ये त्यांनी सुरू सरांच्या घरी दर्शन घेतलं. त्यावेळेस त्यांनी महाराजांच्या पुढे त्यांच्या मनातली जी द्विधा अवस्था आहे ती सांगितली की माचणपूरचे बाबा महाराज आर्वीकर यांचं मला दर्शन झालं नाही, पण त्यांचा दिव्य अमृतधारा हा जो ग्रंथ आहे ती वाङ्मय मूर्ती असल्याने शब्दाशब्दातून त्याचं मला नित्य दर्शन घडल्यासारखं होतं आणि मी त्यांची अंतर्यामी स्थापना करून मानसपूजा करीत आहे. आता मी या ठिकाणी आपल्या म्हणजे क्षीरसागर महाराजांच्या ठाई मला भक्तिभाव निर्माण झाल्याने मी महाराजांना वस्तुस्थिती कथन केली की ही भक्ती मार्गातली दुहेरी निष्ठा तर नाही ना, द्विधा दृष्टी नाही. म्हणजे बाबा महाराज आर्वीकर यांचा जरी मी अनुग्रह घेतला नव्हता तरी मनोमन मी त्यांना सद्गुरू मानलेला आहे. त्यांचं साहित्य वाचतो, त्याच्यावर विचार मनन करतो आणि आता मी आपल्याकडे आलेलो आहे तर ही असं होईल का. तर त्याच्यावर सद्गुरूंनी जे उत्तर दिलं ते फार महत्त्वाचं आहे. सद्गुरूंनी राहिलं तसं काही नाही. बाबा महाराज आता येऊ की नाही तेव्हा तुम्हास मी येथे आहेच. तुमच्या निष्ठा प्रकोप आणि निर्मळ आहे. या ठिकाणी एक लक्षात घ्या, हा जो वदी कुलकर्णींचा जो अनुभव आहे तो एवढ्याकरता महत्त्वाचा आहे की एकदा आपण कुठलेही गुरु केले की अन्य गुरूंकडे आपल्याला मार्गदर्शनाला जायचं नसतं, परंतु त्या ठिकाणी तुम्ही गेल्यावर दर्शन करायला हरकत नाही असंही सद्गुरूंनी आपल्याला सांगितलंय. पण त्या ठिकाणी जर जाऊन तुम्ही सांगितलं की मी असा अनुग्रहित आहे आणि त्याच्यानंतर मी आपल्याकडे आलो आहे तर त्या ठिकाणी ते चालू शकतं. फक्त मार्गदर्शन आपल्या सद्गुरूंचं घ्यायचं असतं हे गुरुदेवांनी तेव्हाही सांगितलं आहे आणि आताही त्यांनी सांगितलं आहे की तुमचे बाबा महाराज आर्वीकर हे जे गुरु आहेत ते आता ब्रह्मीभूत आहेत, त्यामुळे तुम्ही माझ्याकडे यायला काही हरकत नाही, दुहेरी निष्ठा वगैरे काही नाही. त्यांनी दुसरा एक प्रश्न विचारला तो पण महत्त्वाचा आहे की माझ्या घरात आजोबांपासून श्री विठ्ठलाची उपासना आहे. विठ्ठलाला पाहताच माझं मन तन मन आनंदाने रोमांचित होतं आणि आपण तर दत्तोपासक आहात तेव्हा माझ्याबद्दल हे दैवतांमध्ये दुहेरी निष्ठा निर्माण होईल का. तर त्याच्यावरही सद्गुरूंनी फार चांगलं उत्तर दिलं की ही सारी एकाच चैतन्याची रूप आहेत. म्हणजे तुम्ही त्याला विठ्ठल म्हणा, तुम्ही दत्त म्हणा, तुम्ही शंकर म्हणा, तुम्ही भवानी माता म्हणा, तुम्ही महालक्ष्मी म्हणा, हे सर्व एकच आहेत असा त्याचा अर्थ आहे. आणि तुम्ही ही तुमची विठ्ठल उपासना चालूच ठेवा, विठ्ठल उपासना चालू ठेवा. तुम्ही दत्तात्रयाचे भक्त आले म्हणजे काय विठ्ठलाची उपासना करायची नाही असं नाही, ती करायचीच आहे.
त्यांनी शेवटचा एक प्रश्न विचारला, कर्मकांडात माझं मन कधीच रमलेलं नाही. पूजा अर्चा ध्यान धारणा नामस्मरण भजन यात मी कधीच गुंतलो नाही. तिथे माझं मन एकाग्र होऊ शकत नाही. उलट अभ्यासाला बसलो की क्षणार्धात एकाग्रात हो. गीता, ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा वाचताना जणू समाधी लागते. महाराजांनी ताबडतोब त्यांना उत्तर दिलं, हीच तुमची परमेश्वरी पूजा आहे. अखंड ज्ञानेश्वरी वाचा. कर्मकांड तुमच्यासाठी नाही. कर्मकांड तुमच्यासाठी नाही. गुरुदेवांनी, आपल्या गुरुदेवांनी त्यांना कुठल्याही संप्रदायात, कुठल्याही पंथात, कुठल्याही उपासना मार्गात गोवलं नव्हतं. त्यांना मोकळं ठेवलं होतं. पण मोकळं ठेवून देखील त्यांना ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाबद्दल गुरुदेवांनी प्रेरित केलेलं होतं. ते संत साहित्याचे अभ्यासक होते आणि त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी अनेक हे आहेत. संजीवन समाधी असेल, पसायदान असेल, ऋतुंबरा प्रज्ञा आहे. याच्याबद्दल त्यांनी अभ्यास करून, गुरुदेवांना प्रश्न विचारून त्याच्यावर गुरुदेवांकडनं अर्थ जाणून घेतले होते. वदी कुलकर्णी यांनी जे म्हणजे ज्ञानेश्वरीच्या बद्दल देखील एकदा चर्चा चालली होती आणि ती चर्चा झालेली असताना गुरुदेव देखील म्हणले, मी ज्ञानेश्वरी वाचण्याचा खूप प्रयत्न करतो बघा, पण थोडं वाचत जाताना मी थांबतो आणि त्यामुळे मी आता हे सरांच्याकडे सोपवलेलं आहे. म्हणजे वदी कुलकर्णींकडे सोपवून दिलेलं हे काम. म्हणजे आता आपल्या गुरुदेवांना ज्ञानेश्वरी वाचलीच पाहिजे असं काही त्यांचं हे नव्हतं. पण ज्ञानेश्वरी या ग्रंथातनं अभ्यास करून त्यातली जी काही मौल्यवान रत्न सामान्य लोकांच्यापर्यंत पोचवण्याचं जे काम आहे ते त्यांनी वदी कुलकर्णींवर सोपवलेलं होतं. वदी कुलकर्णींनी या आपल्या दत्तात्रय गुरुदेवांच्या परंपरेत आल्यानंतर त्यांनी काही आपल्या ह्याच्यात ग्रंथसंपदा लिहिलेली आहे आणि त्या ग्रंथसंपदेमध्ये देखील धर्मदर्शन आपल्या देवस्थानी प्रकाशित केलेलं ते प्रकाशन आहे आणि गुरुसंवाद मला असं आठवतं आहे की वदी कुलकर्णी दर 8-10 दिवसांनी नगरला जायचे आणि जवळजवळ 4-5 तास त्यांची आणि गुरुदेवांची बैठक चालायची. वदी कुलकर्णी अनेक गुरुदेवांना प्रश्न विचारले. ते ज्ञानेश्वरीचे अभ्यासक होते, तर त्याच्यातनं ते विचारायचे आणि सद्गुरूंना बोलतं करून त्यांनी सद्गुरूंच्या बुद्धिवैभवात जी काही रत्न जडली होती, रत्न आहेत, ती सगळी बाहेर काढली. आपल्याला माहिती आहे की खनिज कर्म करताना बरंच खोदावं लागतं, बरंच संशोधन शोधावं लागतं आणि त्याच्यातनं मग हिरे, माणिक, पासू अशी रत्न बाहेर पडतात. तसं या वदी कुलकर्णींचं एक असं कार्य आहे की त्यांनी आपल्या गुरुदेवांच्या बुद्धिवैभवाला खनन केलेलं आहे आणि त्याच्यातनं गुरुदेवांच्या बुद्धिवैभवातनं बाहेर पडलेली रत्न, माणिक, पाचू हे सगळे त्या गुरुसंवाद या पुस्तकात त्यांनी मांडलेले आहेत. हे फार मोठं कार्य वदी कुलकर्णींनी केलेलं आहे आणि मला आता नक्की माहीत नाही, ही 2 प्रकाशनं तर आपण प्रकाशित केलेली आहेत, पण मला वाटतं वदी कुलकर्णींनी माझे गुरु असं काहीतरी पुस्तक लिहिल्याचं माझ्या कानावर आले. मला त्याचं माहीत नाही आहे, पण कदाचित त्यांनी लिहिलं असेल, कारण ते साहित्यिकच होते. काय ते इथं देखील म्हणतायत, आता सद्गुरू वर्णवेना जेथे माया स्पर्शो हे केना ते स्वरूप माझा अज्ञाना काय कळेल. त्यांनी जो लेख लिहिलेला आहे त्याचं नावच आहे, हे स्वरूप माझं अज्ञाना काय कळेल. हा एक फार मोठ्या विद्वान लोकांचा एक विनय असतो. विनय काय असतो की मला काही कळत नाही आहे. म्हणजे आता सद्गुरूंच्या पुढे आल्यानंतर त्यांनी हे बोलणं हे तर स्वाभाविक आहे. सद्गुरूंच्या पुढे आपण सगळेच अज्ञानी आहोत. सद्गुरू हे त्रिकालज्ञ आहेत, आपले सद्गुरू त्रिकालज्ञ आहेत. त्यामुळे त्यांनी जे लिहिलं आहे ते बरोबरच आहे. परंतु ते स्वतः विद्वान होते हे आपण बाकीच्यांनी विसरून चालणार नाही. हा त्यांचा विनय होता आणि विनयाने ते त्यांनी सगळं बोललेलं आहे. परंतु ते उत्कृष्ट अभ्यासक होते आणि त्याच्यातनं त्यांनी जी आपल्या या गुरुपरंपरेतली जी साहित्य निर्माण केलेलं आहे ते निश्चितपणे आपल्याला वाचनीय आहे.
वदी कुलकर्णींचा माझा काही वैयक्तिक तसा संबंध नव्हता, परंतु गुरुबंधू या नात्याने तर त्यांनी आपल्या सद्गुरूंना गुरु मानले, आम्ही गुरु आहेत, ते गुरुबंध आहेत. तर या पद्धतीने असताना म्हणजे मी आठवण म्हणून सांगतोय, बाकी माझा त्याचं काही मला मोठेपणा सांगायचं नाही आहे, मी कधी त्यांच्याशी बोललेलो नाही किंवा काही नाही आहे. पण ते जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते पुणा हॉस्पिटलला, तेव्हा माझे मित्र म्हणजे त्यावेळेचे देवस्थानचे ट्रस्टी राजाभाऊ भागवत यांनी मला कल्पना दिली होती. तर मी राजाभाऊंवर त्यांना भेटायला दवाखान्यात देखील गेलेलो होतो. काय माहिती का, विद्वान जी मंडळी असतील, जी अभ्यासू मंडळी असतील, त्यांचा नित्य सहवास आपल्याला लाभला तरी त्याच्यातनं आपल्याला आपली बुद्धी विकसित होऊ शकते, असं माझी धारणा होती. म्हणून मी त्यांना भेटायला देखील गेलेलो होतो. पण वदी कुलकर्णींचा हा लेख आहे, याच्यावर मी बोललो आहे. आपणही तो तपशीलवार वाचू शकता आणि त्याचा अंदाज घेऊ शकता. पण मला जे वाटलं त्यातले दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मला या ठिकाणी सांगावेच वाटतात. की त्यांनी जे 2-3 प्रश्न विचारले आणि त्याला गुरुदेवांनी जी उत्तरं दिली ती आपल्याला शाश्वत उत्तर आहेत. म्हणजे त्यांनी जेव्हा सांगितलं की अमक्या ठिकाणी माझी गुरुनिष्ठा आहे, मग आता मी आपल्याकडे येऊ का, म्हणजे येतोय, तर त्याच्यावर जे गुरुदेव सांगितलं की आता तसं काही नाही आहे, ते जे तुमचे गुरु तुम्ही मानलेत ते ब्रह्मभूत आहेत, तेव्हा तुम्ही माझ्याकडे आलं तरी चालेल आणि तुम्ही मनमोकळेपणे मला सांगितलेत ते. त्यामुळे मी तुमच्याशी बोलताना तुम्ही त्या गुरूंचा भक्त आहात हे ते आपले गुरुदेव लक्षात ठेवणार आहेत. आता हे या सगळ्या ह्याच्यातले जे साक्षात्कारी पुरुष असतात त्यांना याची कल्पना असते. त्यांनी दुसरं जे सांगितलं की माझी विठ्ठल उपासना चालू आहे आणि आपण दत्त परंपरेत आहात, तर त्या ठिकाणी देखील गुरुदेवांनी त्यांना सांगितलं की इथे दुहेरी निष्ठा वगैरे काही नाही, तुम्ही या मार्गात आलात म्हणून विठ्ठलाची उपासना सोडायची नाही, विठ्ठलाची उपासना करत राहा. आपल्याला गुरुदेवांनी वारंवार सांगितले की तुमचं जे कुलदैवत आहे त्याची तुम्ही सेवा केलीच पाहिजे. ती सेवा करा. हे दत्तात्रय हे इष्टदैवत आहे, पण कुलदैवत जे असेल त्याची तुम्ही सेवा करावी, असा तो भाग आहे. महाराष्ट्र आध्यात्मिक क्षेत्रात एक असा संकेत आहे की एकदा आपण गुरु केल्यावर अन्य ठिकाणून दीक्षा घ्यायची नाही, दीक्षित व्हायचं नाही. दीक्षा म्हणजे काय, त्या गुरूंकडनं कुठला तरी मंत्र घेतला आहे असं करायचं नाही. किंबहुना असं करण्यापूर्वी त्यांना ते सांगावं लागतं की मी या ठिकाणी जाणार आहे. असं जेव्हा तुम्ही सांगता तेव्हा ते जे सद्गुरू असतील, समोरची व्यक्ती, समोरची विभूती, तिला देखील त्याची जाणीव होते आणि ती पण त्याप्रमाणेच त्या भक्ताला ट्रीट करत असते. या ठिकाणी वदी कुलकर्णींच्या माध्यमातून गुरुदेवांनी जो आपल्याला संकेत दिला आहे तो पाहणं आहे. आपले गुरुदेव देखील दत्तात्रयांचे उपासक आहेत असं आपण म्हणतोय, पण ते दत्तात्रयाचे अवतार आहेत. तर दत्तात्रयाचे अवतार असले पण त्यांनी देह धारण केलेला आहे. त्याच्यामुळे ते गाणगापूर येथे तर जातच होते, पण कोल्हापूरला महालक्ष्मी आईची सेवा करायचे, तुळजापूरला भवानी मातेची सेवा करायचे, पंढरपूरच्या विठ्ठलाची सेवा करायचे. म्हणजे त्यांनी हे आपल्याला कृतीने दाखवून दिलेलं आहे. आपले सद्गुरू हे त्रयमूर्तींचे अवतार आहेत आणि ते हे सगळं आहे. आणि आपल्याला हे पण माहिती पाहिजे की आपल्या या परंपरेत शंकर हे आपले आद्यगुरू आहेत. आणि शंकर जेव्हा पृथ्वी तलावावर कार्यरत असतात त्यावेळेस ते प्रभू रामचंद्राची उपासना करतात. आणि प्रभू रामचंद्र जेव्हा या अवनीवर कार्यरत असतात तेव्हा ते भगवान शंकरांची उपासना करतात. हे सगळं लक्षात गेल्यानंतर आपल्या मनात या चैतन्याबद्दल द्विधा मनस्थिती होऊ नये, हा एक त्यातला हेतू आहे. म्हणजे हे सगळी चैतन्याची एक रूप आहेत हे जे सद्गुरूंनी सांगितलेलं आहे ते शब्द फार महत्त्वाचे मला वाटतात. आपण या ठिकाणी थांबूया. श्री गुरुदेव दत्त.